आम्ही दोघंजण गेलो होतो रविवारला पट्टीवर आणि त्या दिवशी खूप छान ताजे ताजे मासे आलेले होते। तर सुरमई होती छान आणि ती आम्हाला मावशीने 400 रुपये किलोनी दिली। तर 1 किलो सुरमई घेतली मी आणि ती म्हणजे त्या मावशीकडनंच मी कट करून घेणार आहे। तर कापताना त्यांना मी सांगितलेलं की ती तिरकी कापून द्या, जेणेकरून काय होतं त्याचे जे पीस असतात सुरमईचे ते जरासे मोठे मोठे येतात। तर आता लवकरच घरी जाऊयात आणि ह्या सुरमईचं मस्तपैकी फ्राय बनवूयात। तर ह्या मावशीकडनं आता मी पटकन कापून घेते आणि मग घरी जाऊन पुढची रेसिपी बघूयात। तर सगळ्यात आधी आपण वाटण करूया। त्याच्यासाठी मी हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं मी वाटण करून घेणार आहे। आणि ह्या सुरमईच्या तुकड्या होत्या त्या मी व्यवस्थित क्लीन केल्यात, स्वच्छ धुतलेल्या आहेत। आणि आता त्याच्यात आपण मीठ, हिंग, आपला जो आपण ते वाटण केलेलं होतं हिरव्या मिरचीचं आणि कोथिंबीरचं ते घालूयात। आणि यानंतर आपण जे घरचे मसाले असतात जसं की हळद, आपला घरचा लाल तिखट, लाल मिरची पावडर, धणे पावडर आणि गरम मसाला हे सगळं मी आता ह्याच्यात घालून घेणार आहे। यात मी कोकमचं अगळ टाकणार आहे। तुम्हाला चिंच हवे असल्यास तुम्ही चिंच देखील घालू शकता। ते मी आता अगळ घातले, थोडंसं लिंबू पिळणार आहे मी आणि हे सगळं व्यवस्थित मी या ज्या सुरमईच्या तुकड्या आहेत त्यांना लावून घेणार आहे। आपल्याला ह्या सुरमईच्या तुकड्या छान मॅरिनेट करायच्या आहेत। तर हे मसाले व्यवस्थित लागल्यानंतर आपल्याला 15 ते 20 मिनिटं ह्या तुकड्या अशाच ठेवायच्या आहेत। स्वतः बघा हे रेडी आहेत। आता मी फ्राय करायला घेणार आहे। सो फ्राय करण्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर टाकणार आहे। तुम्हाला हवे असल्यास थोडासा तुम्ही रवा देखील ॲड करू शकता। आता ह्याच्यामध्ये आपल्याला त्या तुकड्या घोळवायच्या आहेत। तर मी तवा तापत ठेवला आहे, त्याच्यात तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्या आहेत, जेणेकरून छान लसणाचा स्वाद येतो। आता ह्या ज्या आपल्या तुकड्या आहेत सुरमईच्या त्या आपण तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित घोळवायच्या आहेत आणि मग त्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर आता ह्या तुकड्या मी आता फ्राय करून घेणार आहे। एका साईडने आपल्या ज्या सुरमईच्या तुकड्या आहेत त्या छान फ्राय झालेल्या आहेत। तर आता दुसऱ्या साईडने देखील आपण अशाच फ्राय करून घेऊयात आणि ह्या रेडी आहेत खाण्यासाठी। तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून।